आपल्याला पाहायला मिळालेली। चला बॅट्समन पाठवा लगेचच। बघा आपल्या व्यासपीठावर सन्माननीय गुणाजी डोंगरे आणि वैभवजी डोंगरे हे उपस्थित आहेत आणि आता आपण आपल्या लाईव्ह स्क्रीन वरती सध्या पाहतोय श्री सद्गुरू कृपा कटपीस सेंटर हा शॉप आणि जिथे आपल्याला चित्र टिपलं गेलंय। आपण पाहू शकाल सगळ्याच प्रकारचे कपडे ती योग्य दरामध्ये आणि क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज नाही। मी तुम्हाला विनंती करतोय आदरणीय सन्माननीय शिक्षण सम्राट तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी सन्माननीय शांतारामजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपण आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। वेल डन वेल प्लेड युविदास। आणि त्याच्यानंतर रघुनाथजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करेन वैभव डोंगरे यांच्या वतीने आपल्याला जे गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे ते देऊन आपण खेळाडूला सन्मानित करायचं आहे। चला लगेचच नेक्स्ट मॅच कडे आपण वळूया जिथे जय हनुमान बोरपाडा यजमानी संघ खेळताना दिसेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स पियंजे संघ असेल। आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल या मॅचचा पहिल्या डावामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण इन्व्हाइट करूयात रोहनजी पाटील सरांना। दरम्यान संभाजी माळी यांचं आगमन झालंय, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद मुनीश पाटील। वळूया आपण सामन्याकडे। पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर निघून जाईल चेंडू प्रेक्षकांच्या भेटी करता हाय अँड हँडसम षटकार 6 धावा। यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर निघून चालला चेंडू एका धावे करता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फुलर लेनचा चेंडू होता। दरम्यान संभाजी माळी यांचं आगमन झालेलं आहे। विनंती करतो आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं तसेच या स्पर्धेची आपण शोभा वाढवावी। मंचावरती विराजमान आपण पाहतोय ज्यांनी या संपूर्ण मागील वर्षामध्ये एक चांगली कामगिरी व्यवसायाच्या माध्यमातून अग्रेसर कामगिरी यांच्या वतीने पाहायला मिळाली आणि मी ज्यांच्याबद्दल नेहमीच म्हणत असतो जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असं व्यक्तिमत्व सन्मानित चंद्रकांत दादा माळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। झेल बाद होतो फलंदाज, बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र निघून गेलेला आहे। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मोठा मासा गळायला लागलाय। दरम्यान सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे प्रति षटकार 100 रुपयाचा कॅश प्राइज ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा सन्मान्य प्रमोददादा माळी यांच्या वतीने प्रति षटकार 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आयोजक संघ आपण पाहतोय जनमान क्रिकेट संघ बोरपाडा या संघाकरता। आणि नेहमीच ही स्पर्धा जेव्हा आपल्या भेटी करता येते तेव्हा संदीप शेळके डीजे दशांकचे प्रोप्रायटर यांचं अजून एक ठेवणीतलं गाणं आहे ते निश्चितच आपल्याला
आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर आपण पाहतोय 7 धावा. सुमित माळी नॉनस्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर डावखुऱ्या त्याचा फलंदाज रोहित माळी याला आणलं गेलंय फलंदाजी करण्याकरता. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि पुन्हा एकदा तेच रिपिटेशन, विकेटचं पतन, फलंदाज बाद. लक्षात घ्या वेळेचं बंधन तुम्हा सर्वांना आहे. 3 षटकांकरिता 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलेला आहे आणि या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे. अन्यथा अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाहीये. चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुमित माळी याच्या बॅटमध्ये एक षटकार आल्यानंतर आता मात्र रणबंदी आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवरती. धावसंख्या स्थिरावली फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. नवीन फलंदाज संकेत माळी फलंदाजी करता आलाय. प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल धनेश माळी यांच्या वतीने आणि इथून मात्र विकेटचं पतन होत आहे. धनेश माळी यांनी पारितोषिक लावलं काय आणि विकेटचं पतन झालं काय? निव्वळ योगायोग पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. 3 फलंदाज एकंदर बाद झालेले आहेत. मकर संक्रांती निमित्ताने दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितच जे प्रायोजकत्व आहे ते अनेक मान्यवरांचं बहुमोल मार्गदर्शनाने हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आणि अगदीच ही स्पर्धा यावर्षी मात्र आपल्या भेटीकरता आलेली आहे मंगळवार आणि बुधवार या वारामध्ये. अन्यथा ही स्पर्धा शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसामध्ये आपल्या भेटीकरता येत असते. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती असेल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा फलकावरती आहेत आणि धावांकरता जो संघर्ष आता मात्र करायचा आहे आणि आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर मात्र सुमित माळी याला नेहमीप्रमाणे आपला बालेकिल्ला आहे संघाचा आणि स्वतःचा, तो लढवणं बंधनकारक आहे. नवीन फलंदाज नितीन फलंदाजी करता आलाय. नितीन बागल आणि त्यांचे पिताश्री सुद्धा मंचावरती आहेत. बघूया पुत्राचा खेळ कशा रीतीने होतोय. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. निघून चालला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. एकंदर 8 या अंकावरती. अखेर ती एक धाव जोडली गेली आणि आता मात्र नितीन बागल बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगल्या पार्टनरशिपची अपेक्षा आहे. यावेळेस मात्र टॅप केलं गेलं. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर आपण पाहतोय. निघून चाललाय चेंडू एका धावेकरता. एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर 9 या धावसंख्येवरती. फॉलोअप विकेटमध्ये जर आपण विचार केला तर 7 या धावसंख्येवरती आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. निलेशजी शेलार सामन्याचा आनंद घेत आहेत मुख्य मंचाच्या अगदी जवळून आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर च्या आकर्षक ट्रॉफीज. यावेळेस मात्र फटका जरूर चांगला आहे पण योग्य अंतर गाठता आलेलं नाहीये. चेंडू निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सेफ हँड, विकेटचं पतन, फलंदाज बाद.
मी जर आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती बाद झाल्यानंतर 30 सर्कलमध्ये थांबावं लागलं, कारण की या स्पर्धेचा बहुमोल असा नियम आहे. तो म्हणजे जर आपण पाहिलं तर 2 फलंदाजांना 30 सर्कलमध्ये क्रॉस होणं जे बंधनकारक आहे त्या नियमानुसार तो खेळ आपल्याला पाहायला मिळतो. अन्यथा 2 धावांची पेनल्टी जरूर आपल्याला मिळेल, आपल्या संघाला मिळेल. एखादी छोटीशी चूक ही मोठी गोष्ट निश्चितच घडून आणू शकते. यावेळेस मात्र पुढे सरसावत डान्सिंग ऑन द ट्रॅक ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. 9 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद झाला. बाद होणाऱ्या फलंदाजाचं नाव जर आपण पाहिलं ते नाव आहे सुमित माळी. त्याच्या माध्यमातून एकंदर 8 धावा जोडल्या गेल्या संघाकरता. 4 चेंडूंचा त्याने सामना केला. नितीन बागल आता मात्र बॅटिंग स्थानवरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. जो ताळमेळ कमी आहे तो निश्चितच या चेंडूवरती सुद्धा जाणवला. गावदेवी पिळंजी संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून एकंदर 2 धावा जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. यत्नेश दुसरं षटक त्याच्या माध्यमातून मार्गस्थ केलं जात आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एकेरी दुहेरी धावांपेक्षा अधिक मात्र धावा जोडता आलेल्या नाही आहेत जर्मन क्रिकेट संघ बोरपाडा संघाच्या फलंदाजांना. यावेळेस मात्र नशिबाची साथ. निघून चालला चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. चौकाराच्या मदतीने अखेर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या अंकावरती. धावफलक आपण पाहतोय. जतीन शेळके नवीन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती आपण पाहतोय आणि नितीन बागल ही 2 फलंदाजाची जोडी खेळपट्टीवरती जी आपण पाहतोय त्या जोडीने आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगली पार्टनरशिप रचलेली आहे. अपेक्षितरित्या 8 धावांची खेळी आपण पाहिली या पार्टनरशिपमध्ये. जतीन शेळके याच्या माध्यमातून 1 धाव. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नितीन बागल याच्या माध्यमातून धावा जोडल्या गेल्या त्या 7. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल तो गिरीश. षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. स्वर्गीय गणेश देवजी शेळके स्टँड. प्रेक्षक मात्र आपला वेळात वेळ काढून इथून सामन्याचा आनंद घेत आहेत. चेंडूची फेकी केली. धावा एकंदर जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 18 या अंकावरती. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकाच्या अखेरनंतर यापुढील होणारा सामना आपल्या भेटीकरता येणार आहे 2 संघादरम्यान. तत्पूर्वी सामन्याकडे आपण वळून पाहिलं तर धावांकरता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय दूरवरून. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 1 आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. अगदीच कुठेतरी धाव कमी पडली. काही पावलांचं अंतर कमी पडलं. फलंदाज बाद होतोय. फलंदाज नितीन बागल बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दत्तकृपा कोलिवली आणि पारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन 3 षटकांची जेव्हा अखेर होईल तेव्हा विनंती असेल आपण
नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, देखणा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झिपावतोय, झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धावचीची संधी आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. तर दुसरी धाव घेताना इथून मात्र फलंदाज बाद होतोय आणि इथून मात्र 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जात आहेत आणि आयोजक संघालाच इथून मात्र पेनल्टीचा सामना करावा लागतोय. पंच विचार विनिमय करतात आणि अगदीच मोठ्या मनाने इथून मात्र पेनल्टीचा सामना केलाय. 2 धावांची पेनल्टी आहे आणि या येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये आपण या 2 धावा पेनल्टीच्या ऍड करणार आहोत. बघा, सामन्याची जेव्हा सुरुवात झाली होती, स्पर्धेचं उद्घाटन समारंभ जेव्हा सुरू झालं होतं, तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की 30 सर्कलमध्ये क्रॉस होणं बंधनकारक आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, देखणं आहे, पण पुन्हा एकदा अंतर गाठता आलेलं नाहीये फलंदाजाला आणि डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. फलंदाज जतीन मधून रजा घेत आहेत सन्मान्य शांतारामजी भोईर साहेब, आदरणीय सन्मान्य शिक्षण सम्राट, त्याचप्रमाणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं रघुनाथजी भोईर साहेब, त्यांची सुद्धा उपस्थिती मोलाची आपल्याला पाहायला मिळाली. माझे चेअरमन शारदा विद्यालय शेलार आणि त्याच दरम्यान आगमन होताना आपण पाहतोय नेहमीच ज्यांचं पाठबळ जर्मन क्रिकेट संघाकरता नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं किमया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय लीलाधरजी माळी यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. फलंदाज ललित हुमणे नवीन फलंदाज आलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तू मैं पाहायला मिळते. यष्टीरक्षकाकडून चूक जरूर झाली होती, पण प्रोटेक्शन मात्र सुरेखरित्या दिलं गेलं. एकही धाव जोडली गेलेली नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी, 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय. षटकातील अखेरचे 2 चेंडू मार्गस्थ आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तर अशा रीते षटक क्रमांक 3 ची समाप्ती झालेली आहे आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते ती 20 धावा. पुढच्या इनिंग मध्ये आपण 1 षटकानंतर 2 धावांची पेनल्टी ऍड करणार आहोत. बघा, जरी फलंदाज धावत जरी असला तरी सुद्धा पंचांच्या माध्यमातून विचार विनिमय होत होतं की धाव घेताना अगदीच नियंत्रण महत्त्वाचं असतं, शारीरिक समतोल महत्त्वाचा असतो. तो मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही आणि मात्र काहीतरी नियमाचा कुठेतरी विसर पडला आणि तो विसर पडल्यामुळे निश्चितच 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागलेला आहे. दत्तकृपा कोलिवली संघ आणि गावदेवी पारिवली संघाचे संघनायक, दोन्ही संघाचे संघनायक, विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा, सामन्याचा आनंद घ्या आणि पुढील षटकानंतर आपण नाणेफेक करूया. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, फुलटोल वसूल केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने. हनुमान
आपण सामन्याकडे गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये झेल समाप्त केला जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाज दीपेश बाद होतोय आणि डगआउटच्या आश्रयाला पोहोचतोय. आतापर्यंत 8 विकेट आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी पुश केलंय आणि निघून चाललाय चेंडू. सुपर कव्हर क्षेत्रामधून मिळतील या धावा 4. सेन्सिबल क्रिकेट. बुद्धिमत्तेचा वापर करत इथून मात्र सीमारेषे पार धाडलंय. नवीन फलंदाज श्याम कासकर याच्या माध्यमातून आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदर 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकंदर 1च धाव. ललित हुमणे यांनी मात्र सांगितलं आता मात्र मला काहीतरी करण्याची संधी मिळू दे. पण त्या संधीचं सोनं करण्याकरता 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे या इनिंगमध्ये आणि जे काही करायचं आहे ते मात्र 2 चेंडूवरती करायचं आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अगदीच रेषेचा दृष्टिकोन मात्र पंचांच्या माध्यमातून अखेर महत्त्वाचा पाहायला मिळतोय. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 32 अंकावरती. 32 रन्स ऑन द बोर्ड. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते आणि अखेरचा अंतिम चेंडू हाताळला जाईल गोलंदाज यश याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. एकंदर 33 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 34 धावांचं लक्ष आहे. तर हे लक्ष कशा रीतीने पूर्ण केलं जाईल हे आपल्याला जरूर ऐकायला मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये मनीष पाटील यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. पारिवली संघाचे संघनायक आणि दत्तकृपा कोलिवली संघाचे संघनायक टॉस करता आपण त्वरित या. नाणेफेकीकडे आपण वळतोय. किमिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय लीलाधरजी माळी व चंद्रकांतजी माळी या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं आणि 2 संघादरम्यान नाणेफेक करावी. दत्तकृपा कोलिवली आणि पारिवली आई गावदेवी पारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला आहे जय हनुमान बोरपाडा आणि एका बाजूला आहे HCC बोरपाडा. तर चंद्रकांतजी माळी आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर पारिवली संघाचा कॉल आहे. पुन्हा एकदा नाणेफेक होईल. जय हनुमान बोरपाडा असा कॉल आहे आणि HCC बोरपाडा आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. शुभेच्छा देऊन आपण मार्गस्थ व्हावं. दत्तकृपा कोलिवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सकाळचं सत्र आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण मॅच, महत्त्वपूर्ण सामना. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर थोडीशी वेगळी जरूर आहे पण या मैदानाचा अभ्यास निश्चितच तुम्हाला असेल. नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग.
क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. कोणते असे प्रमुख अस्त्र आहेत, कोणते असे गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे? समीर, देवा, बुणेश. निश्चितच ही स्पर्धा 38व्या वर्षामध्ये पदार्पण करते. बहुमोल अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं आयोजन पाहून कसं वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी पारिवली संघाच्या संघनायकाकडे वळतोय आणि अगदीच नाणेफेक आपण हरलेला आहात. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे, फलंदाजी करायची आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अपेक्षेचा पूर्ण टीम करून आहेत. आणि निश्चितच या स्पर्धेचं देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिल्यामध्ये त्या आयोजकांचे आम्ही आभार मानतो. असोत सर्व संघनायकांची हीच उत्तरं आम्हाला अनेक स्पर्धांमध्ये ऐकायला मिळतात. तर दत्तकृपा कोल्हुली संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. वळूया समालोचन कक्षाकडे. दरम्यान जय हनुमान क्रिकेट चषक क्रिकेट संघाच्या माध्यमातून जय हनुमान चषक या स्पर्धेचं 38वं वर्ष आपण पाहतोय. आणि दरम्यान मंचावरती आगमन होत आहे सन्माननीय शिवनाथजी माळी यांचं आगमन होतं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हनुमान चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण मॅच क्रमांक दुसरी पाहतोय आणि दुसऱ्या मॅचचा दुसऱ्या डावामध्ये वळत आहोत, जिथे एका बाजूने हनुमान बोरपाडा संघ अगदी या स्पर्धेचा आयोजक संघ आपल्याला मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स पियंजे संघ आहे त्यांच्या विपक्षामध्ये. आणि सुरुवातीला जर बघितलं गेलं तर रोहित माई गोलंदाजीवरती पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळताना टार्गेटचा विचार केला तर आव्हान दिलं गेलंय. 34 धावांचं आव्हान आहे. फारसं मोठं आव्हान नाहीये, त्यामुळे रोखता येईल का हे पाहावं लागेल. बोल तयार. फुल टॉस चेंडू केला इकडे. पंचांचा इशारा. इट्स बीम बॉल. नोच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या देखील फळकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. अमोल पाटील आणि गिरीश पाटीलची जोडी सध्या बॅटिंग करताना आपण पाहतोय. टीम पियंजे संघाकडनं गावदेवी स्पोर्ट्स पियंजे संघ. फ्री हिट चेंडू होता. फुल टॉसच्या पद्धतीने मिड विकेटला खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे वाद. दर्जेदार क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले आणि त्याच्याच मदतीने 2 धावा फळकावरती जोडल्या देखील जातील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला जाऊन पोहोचला गेल्यात 5 आकड्यावरती. लो स्कोरची मॅच पाहायला मिळते. 34 धावा 40 आत मधलं टार्गेट आहे, त्यामुळे गोलंदाजांना थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल बॉलिंगवरती. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना दिसतात. घरच्या मैदानावरती हे घरचं आयोजन आहे, त्यामुळे खेळ चांगलं करावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल एलिव्हेट केला. क्रॉस अँड बॉल अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये निघून जातोय. 6 धावांकरिता हलाय षटकार. ज्यांचा आपल्याला नेहमीच या मंडळासाठी या स्पर्धेसाठी आणि अनेक वर्षांपासून पाहतो ना की सातत्याने पाठीचा कणा म्हणून ओळखणारे आपले गावचे एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय शिवनाथजी माई साहेबांचे ते शुभागमन झाला. हवेमध्ये चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं आलं आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केली आहे. संधी निर्माण केली होती. फार दूरवरनं आलेले म्हणेन की कॅच डिफिकल्ट होती, पण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण अनेकदा म्हणतोय ना की हाफ चान्सेस अनेकदा येतील, पण त्या हाफ चान्सेसला फुलमध्ये कन्वर्ट करायचं प्रयत्न तुम्हाला दाखवावे लागतील. आणि तिकडे जर बघितलं गेलं तर ही कॅच ड्रॉप
झाली आहे शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि तदनंतर 13 धावा फलकावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 20 मध्ये 21 धावा फलकावरती बनवायच्यात. म्हणजे असं म्हणावं लागेल की बॉल टू बॉल इक्वेशन आलंय. अमोल मैदानामध्ये आहेत, गिरीश आहेत. 1 ते 2 सुका पाहायला मिळाला. जिकडे एक नो बॉल हाताळला, फरीडच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्या मदतीनं आता एका चांगल्या पोझिशनवरती आहे गावदेवी स्पोर्ट्स पियंजे संघ. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली, पण यावेळेस असं म्हणता येईल की पाठीमागे असलेले शॉट फाईन लेग आणि शॉट थळमांच्या क्षेत्ररक्षकांनी चपलाई दाखवली आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली. एका सिंगलच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतो टोटल 14 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 19 चेंडूमध्ये अजून देखील 20 धावा फलकावरती बनवायच्यात. मॅच इझिली आहे पियंजे संघासाठी, पण ते आता डिफिकल्ट करायचे असेल तर मी म्हणेन की गोलंदाजांना विकेट आणि एका गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील सिद्धेश्वरजी. कारण की अशा प्रकारच्या मॅच देखील क्रिकेटमध्ये अनेकदा बनताना पाहिलात. अनेक साऱ्या शुभेच्छा दरम्यान सिनियर एच्या मॅच कधी आहेत आमच्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये अनेकदा आपण पाहतोय की खूप साऱ्या व्ह्यूअर्सची चर्चा चालू असते आणि आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सिनियर एच्या मॅच खेळताना दिसतील. सो उद्याच्या दिवसामध्ये देखील लाईव्हच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या ज्यांना पॉसिबल होईल ते हे मैदानावरती देखील बघायला विसरू नका. हनुमान चषक 2025 कमेंट सेक्शन बॉक्स आमचा ऑन आहे. तुम्ही तिकडे कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न विचारू शकता. फुलटॉस आहे, पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्या गेला विदाऊट लॉस 15 आकड्यावरती. पाठलाग करतायत धावा 34चा आणि 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि 2 धावा ज्या पॅनल्टीच्या आहेत. दोन धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील आणि पॅनल्टीच्या 2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 17-17 आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये नियमावली आहेत खूप साऱ्या. रूल्स अँड रेग्युलेशन. क्रिकेटला म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही डिसिप्लिन फॉलो कराल ना त्यावेळेस क्रिकेट हा तुमचा अनेकदा अग्रेसिव्ह असतो आणि कुठेतरी डिसिप्लिनवरती खूप सारे पॅनल्टीज ॲड केल्या गेल्यात. कारण की तुम्हाला डिसिप्लिन नाही फॉलो केलं तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि पंचांच्या माध्यमातून पंचांच्या तीक्ष्ण आहेत. 2 धावा ॲड केल्या, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 17-17 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या आणि 18 चेंडू आणि आता विजयासाठी 17 धावांचे इक्वेशन आहे. बोला तयार. षटक क्रमांक 2 पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट खेळायचं होतं. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली आहे. इथे देखील झेल सुटली आहे आणि त्याच दरम्यान एक धाव सिंगल फलकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढती आहे. ॲक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीन समोर पाहतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तदनंतर क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेला. कॅमेरा वर्क फार चांगला पाहायला मिळाला ओमसाई मूव्हीजच्या माध्यमातून. अगदी चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने झूमिंग केलं होतं आणि म्हणतात ना की कॅमेरा वर्क तेव्हा क्लिअर दिसतो किंवा कॅमेरा माणसं तेव्हाच कौतुक केलं जातं जेव्हा तुम्ही त्या चेंडूवरती नाव जो असतो निव्या तो कॅप्चर केलं ना त्यावेळेस त्या कॅमेरा मानसिक क्वालिटी दिसते आणि इकडे क्वालिटी दाखवताना ओमसाई मूव्हीज. ओ पुन्हा एकदा सरळ खेळलेत, सरळ डाऊन दी ग्राउंड. बॉल आता थांबेल का हा प्रश्नचिन्ह आहे, पण नाही थांबणार. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. अजून एक धमाका पाहायला मिळतोय, अजून एक तडाखा आलाय. धावा फलकावरती 4 ने वाढतात जाऊन पोहोचलाय 22-22. बोला तयार. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा आउटर एज होती आणि तदनंतर एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 23-20 आकड्यावर. विजयासाठी आता 15 मध्ये 11 धावा फळकावर बनवायच्यात. विकेट एकही नाही आहे, त्याच्यामुळे असं म्हणावं लागेल की गावदेवी स्पोर्ट्स पियंजे संघ सध्या एका चांगल्या पोझिशनवरती आहेत. 4.40 ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायच्या ज्या इझी आहेत सध्या तरी, पण क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलंय चित्र बदलू शकतं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे, हवेमध्ये चेंडू आहे. एक सिंगल धाव तिकडे बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 24 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा फलकावरती आहेत. 14 मध्ये बनवायच्या धावा 10. 34 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 33 धावा फलकावरती बनवलेल्या आणि 34चा पाठलाग करताना सध्या षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 24 आकड्यामध्ये, ज्यामध्ये अमोलने धावा फलकावरती बनवल्यात अगदी 8 चेंडूंना फेस करताना 18. सुपर बॅटिंग अमोलच्या माध्यमातून. ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे फिकी करेपर्यंत पुन्हा एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं 25 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. आपण बघा चर्चा अमोलची करत होतो. अमोलने 9 चेंडूंना फेस करताना 19 धावा फलकावरती खूप चांगल्या पद्धतीने आणि आज वेल आज गिरीशचं देखील कौतुक करावं लागेल, जो सध्या स्ट्रायकर एंडवर आहे. त्याने 3 चेंडूमध्ये 100च्या स्ट्राईक रेटने 3 धावा फलकावरती बनवल्यात. म्हणजे स्ट्राईक रोटेशन किंवा आपला बॅटर जो आहे, जो अटॅक करतो, त्याला स्ट्राईकवरती आणण्याची जिम्मेदारी खूप चांगल्या पद्धतीने निभावली आहे. कॅल्क्युलेटेड गेम दिसतं सध्या मैदानामध्ये. जे इक्वेशन होतं त्याचा पाठलाग करताना एक चांगला खेळ. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा बॅट अगदी सरळ पद्धतीने बॅटची फेस ओपन करून खेळले गेलेत. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल ॲड केली जाईल. डबल सिंगल्स रोखायच्या होत्या टीम जनमान बोरपाडा संघाला आणि त्या डबल सिंगल्स नाही रोखू शकले. त्याचमुळे सध्या चांगल्या परिस्थितीवरती किंवा एका बॅलन्सिंग पोझिशनवरती आहेत टीम गावदेवी स्पोर्ट्स पियनचे संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 26 आहेत. थँक्यू सो मच अझम पटेल. तुमच्या माध्यमातून अशा प्रतिक्रिया ज्यावेळेस आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचतात आमच्या कॉम्बॉक्समध्ये, त्यावेळेस कुठेतरी आम्हाला देखील पोचपावती मिळते असंच म्हणावं लागेल. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 26 धावा फलकावरती बनवल्यात आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 8 धावा म्हणजे 4.00च्या ॲव्हरेजने धावा रोखायच्या आहेत. या देखील पॉसिबल होऊ शकतात आणि अशा प्रकारचा विक्रम आपण करताना पाहिले. 12 चेंडू 8 धावांची गरज असताना टेंभवली संघ गोलंदाजी करत होते. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आणि उर्वरित 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना टेंभवली संघाने त्या धावा डिफेंड केल्या होत्या. आणि क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहिलंय लो स्कोरच्या मॅच अनेकदा एका चांगल्या पोझिशनवरती जातात. अगदी मागच्याच हंगामामध्ये आपण पाहिलं होतं कवाड येथे चालू असलेल्या स्पर्धामध्ये 37 धावांचं आव्हान अगदी 4 वेळा डिफेंड करण्याचं काम हे टीम जय बजरंग शिलार संघाने केलं होतं. मॅच समरी आपण सध्या पाहतोय बॅटिंग स्क्रीनवरती. आपल्या जर्मन बोरपाडा संघाने बॅटिंग करताना रोहनने धावा फलकावरती बनवल्या 8, नितीनने बनवल्या होत्या 7, दीपेशने बनवल्या 6 आणि श्यामने बनवल्या होत्या 5. म्हणजे एकही असा बॅटर नव्हता की ज्याने डबल फिगरमध्ये धावा फलकावरती बनवलेल्या. पण दुसऱ्या बाजूने गावदेवी पियनच्या संघाची आतापर्यंत बॅटिंग ऑर्डर पाहिली तर अमोलने बघा 9 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्यात आणि गिरीशने त्याला साथ देताना येणारे 4 चेंडूमध्ये 4 धावा फलकावरती बनवल्यात. दीपेशच्या अगेन्स्ट 9 आणि रोहितच्या अगेन्स्ट 15 धावा आल्या आणि त्याचा बेनिफिट की काय 26 धावा फलकावरती आहेत आणि आता येणारे 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. श्याम कास्करला पाहतोय गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 3. पहिला बॉल अक्रॉस दी हँड खेळलेत. अगदी शफल केलं होतं, जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला आणि स्कोअर लेगचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली 27-27 आकड्यावर. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 11 मध्ये रोखायच्या 7 धावा. विकेट मिळाला तर म्हणेन की मॅच अजून जिवंत आहे, पण अदरवाईज विकेट नाही मिळाला तर मग मॅच बदलेल. आणि विकेट 1 दुसरे नव्हेत. आता विकेटसाठी मी म्हणेन की गुच्छामध्ये विकेट हवेत. 2-3 विकेट या षटकामध्ये गरजेचे आहेत. त्यासाठी त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑफला खेळलेत, बॅकफुटला गेले आणि स्मॅश केलं बॉलला आणि त्याचा वरती धावा फलकावरती जर बघितला गेला तर 1 वाढेल आणि पुन्हा एकदा धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 28-28. विकी पाटीलची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचले. ऑल दी बेस्ट टीम पियनजे. थँक्यू सो मच विकी पाटील. 6 धावांची गरज राहते 10 चेंडूमध्ये. 3.60चा ॲव्हरेज आहे आता सध्या. रिक्वायर्ड रन रेट आहे. पुन्हा एकदा फुल टॉस केला. डावकुरात असा बॅटर ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले, अडवू नाही शकले आणि तदनंतर चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता आल्या 4 धावा आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 32 आकड्यावरती. आता 2 धावांची गरज बाकी राहते या विजयासाठी.
32 फळकावरती जोडला गेला. पहिल्या षटकाचा विचार केला रोहित माळीच्या अगेन्स्ट 15 धावा आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा पॅनल्टीच्या ॲड केल्या होत्या. 17 धावा तिकडे गेल्या. मग दीपेश कासकर आले आणि दीपेश कासकरने दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा खर्च केलेल्या. बॅकफुटला गेले होते, खेळायचा प्रयत्न केला पण पंचांचा इशारा लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आता समांतर 33 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आणि आता फक्त एका धावाची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू 9 आणि 9 मध्ये एक धाव डिफेंड. ड्राईव्ह केलाय, रनआउटची संधी आहे, यावंच विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक पहिला बसताना 33 आकड्यावरती फार लेट विकेट मिळाला. ऑपॉर्च्युनिटीजचा जर विचार केला तर या पूर्ण इनिंगमध्ये या पूर्ण डावामध्ये 2 ते 3 ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या आणि मी म्हटलं होतं की लो स्कोरची मॅच तुम्हाला डिफेंड करायची असेल तर मग तुम्हाला हाफ चान्सेस जे आहेत ते फुलमध्ये कन्वर्ट करावेच लागतील. पण ते नाही कन्वर्ट झाले आणि त्याच्याच मदतीनं टीम पियनचे संघ आता एका चांगल्या पोझिशनवरती आहे. विकेट गेल्या पण या विकेटने फारसं नुकसान नाही होणार आहे कारण की 8 चेंडू हातामध्ये आहेत आणि 8 चेंडूमध्ये 1 धाव रोखायची आहे. यश आहेत नवीन बॅटर. नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला या मॅचला आतापर्यंत कंट्रोलमध्ये ठेवणारा बॅटर आपण पाहतोय अमोल, ज्याने 20 धावा फळकावरती बनवल्यात. खेळायचा प्रयत्न केलाय, मोठा फटका येईल की का? एक सिंगल धाव बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने मॅच कंप्लीट होतीये. विन करतायत, वॉन होत आहेत मॅच टीम गावदेवी स्पोर्ट्स पियनचे संघ. लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाऊयात, त्याआधी बघूयात आपण या मॅचची समरी. ही टीव्ही स्क्रीनवरती आपण समरी पाहतोय. जनमान बोरपाडा संघ प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 33 धावा बनवल्या. 8 विकेट त्याने यूज केले होते 33 धावा बनवताना आणि दुसऱ्याच डावामध्ये गावदेवी स्पोर्ट्स पियनचे संघाने 34 धावा फळकावरती बनवल्या आणि 9 विकेट राखून आपला मॅचला कंट्रोलमध्ये करताना. आणि या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच आपण देऊयात पारितोषिक, ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं, ज्यामध्ये 7 धावा जोडल्या दिल्या आणि 7 धावांमध्ये 3 विकेट मिळवले होते. आपण कृतिकला देऊयात मॅन ऑफ दी मॅच. हॅलो, वेल डन, वेल प्लेड जनमान क्रिकेट संघ बोरपाडा. निश्चितच यावर्षीचा सुद्धा प्रवास तुमचा जरी इथे थांबला असला तरी सुद्धा हरकत नाही. पुढील वर्षी चांगल्या उमेदीने नवीन प्रयत्नाने तुम्ही मैदानामध्ये याल. आपल्यामध्ये उपस्थित आहेत लीलाधरजी माळी आणि चंद्रकांतजी माळी. यांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन खेळाडूला गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. धनेश षटकार किती लागलेत त्याचं पारितोषिक सांगा. सुमित याने एक षटकार लगावलाय. दीपेश कासकर याने सुद्धा एक षटकार लगावलाय. आपला 200 रुपयाचा कॅश प्राइज घेण्याकरता मंचावरती या विना विलंब. पंचांनी आम्हाला एक गोष्ट सूचित केलेली आहे, फलंदाज जेव्हा धाव घेतात तेव्हा धाव घेताना मान्य करूया आपण की त्यांचा वेग जास्त असतो, 38 सर्कलच्या बाहेर जाऊ शकतात, हरकत नाही, पण तुम्ही परत येणं सुद्धा तितकंच बंधनकारक आहे. आणि लक्षात घ्या, पहिल्या 3 षटकार करता तुमच्याकडे 15 मिनिटांचा अवधी आहे. तर प्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी किमया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर लीलाधरजी माळी आपण पुढे यावं. बांधकाम साहित्यामध्ये असलेलं अग्रेसर नाव लीलाधरजी माळी. त्याचप्रमाणे चंद्रकांतजी माळी यांच्याबद्दल मी नेहमीच म्हणत असतो की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. निश्चितच मागील वर्षी आणि आजच्या या वर्षाच्या सुरुवातीमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये चांगलीच वृद्धी केलेली आहे. सुमित माळी आपण पुढे यायचं आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला आहे. प्रमोददादा माळी ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा यांच्या वतीने. दरम्यान आपल्या